नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये पैसे भरत असाल आणि आता ही योजना बंद करून आपले पैसे परत घ्यायचे असतील तर ही माहिती तुमच्यासाठी आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की व्हॉलेंटरी एक्झिट म्हणजे काय, योजना बंद कशी करायची आणि आतापर्यंत भरलेले पैसे बँकेत कसे परत मिळतात. तर संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या शब्दात समजावून दिली आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटचा लिंक दिलेला आहे. त्या लिंकवरती क्लिक करा. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होणार आहे श्रम एवं रोजगार मंत्रालयाच्या. या ठिकाणी गो टू मेन पेज यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारच्या e-shram.gov.in ऑफिशियल पोर्टल ओपन होणार. मानधन.in या वेबसाईटवर क्लिक करा. त्यानंतर हे कट करा. आता या 3 डॉटवरती क्लिक करा. खाली स्क्रॉल करा. लॉग इनवरती क्लिक करा. परत लॉग इनवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक करा. ओकेवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला लॉग इनचे ऑप्शन दिलेलं आहे. या ठिकाणी सेल्फ इनरोलमेंटवरती क्लिक करा. त्यानंतर आपला प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसोबत जे मोबाईल नंबर लिंक आहे ते मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करा आणि प्रोसीडवरती क्लिक करा. आता आपण टाईप केलेल्या मोबाईल नंबरवरती OTP पाठवण्यात आलेला आहे. ते OTP एंटर OTPच्या या चौकटीत टाईप करा. OTP टाकल्यानंतर प्रोसीडवरती क्लिक करा. आपला OTP व्हेरीफाय झालेला आहे आणि आपण श्रम एवं रोजगार मंत्रालयाच्या ऑफिशियल पोर्टल म्हणजे आपला प्रोफाईल पेजवरती लॉग इन झालेला आहे. आता सर्वात पहिले आपल्या या ठिकाणी आपला रजिस्ट्रेशनचं डिटेल्स या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. आता यावरती 3 डॉटवरती क्लिक करा. सर्व्हिसेसवरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला आता या योजनेमधून बाहेर पडायचे आहे. म्हणजे आपल्याला जे आपण आपला इन्स्टॉलमेंट जमा केलेला आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्यासाठी एक्झिट केस यावरती क्लिक करा. तुम्ही या सर्व्हिसेसच्या टॅबमध्येही पाहू शकता. आपल्याला एक्झिट केसचा एक टॅब दिलेला आहे सर्वात शेवटी आणि ह्या लेफ्ट साईडलाही एक्झिट केसचा या ठिकाणी टॅब दिलेला आहे. तुम्ही कुठेही क्लिक करू शकता. म्हणजे एक तर एक्झिट केस इकडे लेफ्ट साईडला क्लिक करा किंवा ह्या दिलेल्या टॅबवरती क्लिक करा. तर एक्झिट टॅबवरती क्लिक करतो. त्यानंतर तुम्ही बाहेर पडण्याची कारण या ठिकाणी सांगा लागेल. व्हॉलेंटरी एक्झिट किंवा इनव्हॉलेंटरी एक्झिट. म्हणजे व्हॉलेंटरी एक्झिट म्हणजे तुम्ही कोणताही दबावाखाली न येता स्वतःहून व्हॉलेंटरी एक्झिट घेत आहे तर सेल्फ एक्झिटवरती क्लिक करा आणि तुम्ही तुमच्या मयत झाले असेल, एक्झाम्पलसाठी तुमचं मयत झाले असेल तर ते तुमचं जे वारसदार असतील, नॉमिनी असतील ते ह्या इनव्हॉलेंटरी एक्झिट घेतील. आता मी व्हॉलेंटरी एक्झिट घेतो. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक मेसेज ओपन होणार. ओकेवरती क्लिक करा. आता आपल्याला आपला डिटेल्स द्यायचे म्हणजे आपला पेन्शन नंबर, आपलं नाव, आपलं जेंडर आणि ऑथेंटिकेशनचे टाईप या ठिकाणी निवडायचे आहे. दिलेलं कॅप्चा भरायचा आहे. यावरती चेकमार्क लावायचा आहे आणि खाली प्रोसीड बटनवरती क्लिक करायचं आहे. मी जमा केलेलं आहे तेच कंट्रीब्युशनचं अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी देण्यात येणार. केंद्र सरकारतर्फे जे कंट्रीब्युशन जमा करण्यात आलेलं आहे ते कंट्रीब्युशनच्या रक्कम म्हणजे ते पैसे तुम्हाला मिळणार नाही. फाईल डिटेल अशा प्रकारच्या ओपन होणार. त्या ठिकाणी आपला परमनंट अकाउंट नंबर, आपलं नाव, मोबाईल नंबर, एनरोलमेंट डेट, जेंडर, आपला डेट ऑफ बर्थ, त्यानंतर आपलं कंट्रीब्युशन किती रुपये जमा झालेलं आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. इंटरेस्ट अमाऊंट आणि रिक्वेस्ट डेट म्हणजे आजच्या तारखेला आपण या ठिकाणी व्हॉलेंटरी एक्झिट घेत आहे. आता टोटल रिफंड मला या ठिकाणी 1004 रुपये मिळणार आहे. त्याच्या खाली बघा सबस्क्रायबर सरेंडर फॉर्म या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही कोणत्या कारणाने हा योजनेतून एक्झिट होत आहे. या ठिकाणी मी अदर्स ऑप्शन करतो आणि सबमिटवरती क्लिक करा.
सबमिटवरती क्लिक केल्यानंतर परत आपल्यासमोर एक डिक्लेरेशनचं एक ऑप्शन आलेलं आहे. या ठिकाणी क्लिक करा आणि पे युसिंग पेमेंट गेटवे यावरती क्लिक करा. आपल्याला या ठिकाणी 30 रुपयाचं पेमेंट करायचे आहे. तर मेक पेमेंटवरती क्लिक करा. आता आपल्याला पेमेंट करण्यासाठी 3 ऑप्शन दिलेले आहे. एक आहे कार्ड, दुसरा आहे नेट बँकिंग, तिसरा आहे UPI. आपण UPI वरती क्लिक करतो. त्यानंतर जनरेट QR वरती क्लिक करा. तर एक QR कोड जनरेट होणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरून स्कॅन करा आणि हा 30 रुपयाचा पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. मी या ठिकाणी 30 रुपयाचं पेमेंट सक्सेसफुली केलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पेमेंट सक्सेसफुलचा मेसेज आलेला आहे. ओके वरती क्लिक करा. त्यानंतर आपला व्हॉलेंटरी एक्झिट रिसिप्ट अशा प्रकारे तुमच्यासमोर जनरेट झालेला आहे. आता या ठिकाणी आपला कोणता बँकमध्ये हा पैसे जमा होणार आहे ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर आपला हे प्रिंटला डाउनलोड करण्याचं डाउनलोडवरती क्लिक करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला फॉर्म या ठिकाणी डाउनलोड झालेला आहे किंवा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत जे तुम्ही पेन्शन स्कीम सुरू केला होता त्याच्यातून जर तुम्हाला काही कारणास्तव बाहेर पडायचे असेल तर या प्रोसेसच्या आधारे तुम्ही या योजनेतून बाहेर पडू शकता. मित्रांनो, प्रकारचा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.